बर. तर आपलं जे पहिलं लेसन आपण ते थोडं घेतलं होतं, आपण पुन्हा सुरू करायचंय ते. तुमचं मागच्या वेळेला आपण जे घेतलं होतं ते मराठी मधून घेतलं होतं, पण आता तुमच्या शाळा ज्या आहेत त्या इंग्लिश मिडियमच्या आहेत, तर आपण पुन्हा एकदा तो लेसन जो आहे, पहिला लेसन, फर्स्ट लेसन जो आहे मॅथ्स 1चा. आता तुम्हाला 2 विषय आहेत की नाही, मॅथ्स 1 मॅथ्स 2, हो की नाही? तर मॅथ्स 1 मध्ये आपल्याला असणार आहे अल्जेब्रा, म्हणजे सगळं अल्जेब्राइक एक्सप्रेशन आहेत, आयडेंटिटीज आहेत आणि बरंच काय काय मॅथ्स 1 मध्ये. आणि 2 मध्ये आपण जॉमेट्री शिकणार आहे, भूमिती, आकृत्यांचा अभ्यास जो आहे आपल्याला तो 2 मध्ये आहे. तृप्ति मैम, मुझे इनको एक मैसेज देना है, सभी स्कूल को 2 मिनट लूंगी मैं आपका। सभी स्कूलों के हेडमास्टर्स तो नहीं होंगे इधर, अगर टीचर्स हैं तो कृपया आप लोग प्लीज इस बात पर ध्यान दीजिएगा। कल सुबह 9 बजे हेडमास्टर्स के साथ हमारी एक ऑनलाइन मीटिंग होगी, ये जो हमारी ऑनलाइन क्लासेस हो रही है इसकी फीडबैक के लिए, और आगे हम कैसे काम करने वाले हैं उसके आप लोगों को जानकारी देने के लिए एक मीटिंग हो रही है। उसमें सिर्फ हेडमास्टर्स, सभी स्कूलों के हेडमास्टर्स ज्वाइन करेंगे। प्लीज आप लोग ये मैसेज दे दीजिएगा अपने अपने स्कूल्स को। धन्यवाद जी। तृप्ति मैम, थँक यू मॅम। अच्छा, तर आपण मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 असे 2 विषय आपल्याला आहेत. ऐकताय ना मुलांनो? 2 विषय आहेत आपल्याला, आणि त्यातला आपण आता पहिला जो मॅथ्स 1 आहे, त्या मॅथ्स 1 मधला आपण पहिला धडा पुन्हा एकदा आपण एक रिव्हिजन करूया, कारण आपण मराठी मधून घेतलं होतं. आपण इंग्लिश मधले शब्द आपण, आपल्याला माहित पाहिजे ना, तुम्ही इंग्लिश मिडियमची मुलं आहात तर आपल्याला इंग्रजी शब्द पण माहित पाहिजेत, म्हणून पुन्हा आपण ते सुरू करणार आहोत. तर पहिला लेसन जो आहे आपल्याला, त्याचं नाव आहे सेट. सेट सेट, बरोबर ना? बरोबर हो, तर त्याला थम्स अप करा. येस, व्हेरी गुड. पहिला जो आहे सेट. आता सेट म्हणजे काय असतं, तर आपण म्हणतो माझ्याकडे हा सेट आहे, म्हणजे असं एकाच गोष्टीचं आपण काय करतो, एक सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या सारख्या गोष्टी आपण एकत्र केल्या ते आपण म्हणतो की माझ्याकडे हा सेट आहे, याला सेट म्हणतो. सेटला आणखी इंग्रजी शब्द कोणता आहे का मुलांना माहित आहे का? कलेक्शन. कलेक्शन, आपण जे कलेक्शन आहे त्याला आपण सेट म्हणू शकतो. पण मग कलेक्शन तर आपण खूप साऱ्या गोष्टींचे कलेक्शन्स आहेत. कलेक्शन म्हणजे सारख्या गोष्टी जमा करणं म्हणजे कलेक्शन आहे. कलेक्शन, जसं आपण खूप फुलं जमा केली तर आपण म्हणतो त्याला कलेक्शन म्हणणार है ना. खूप चाव्या एकत्र केल्या की त्याला कलेक्शन म्हणतात. काहींना बघा ते तिकीट छंद असतो, काहींना हॉबीज असतात बऱ्याच अशा सारख्या गोष्टी जमा करण्याचा. जसं की आपण काही लोक पोस्टाची तिकीट जमा करतात, काहींना वेगवेगळ्या अशा गोष्टींचं कलेक्शन करण्याची आवड असते. असे जे कलेक्शन आहेत गणितामध्ये, सेट म्हणजे सगळे कलेक्शन सेट नसतात. सगळ्या कलेक्शनना आपण मॅथ्स मध्ये सेट नाही म्हणत. असं आपण नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो माझ्याकडे हा सेट आहे, माझ्याकडे तो सेट आहे. पण मॅथ्स मध्ये सेट कोणाला म्हणायचं? मॅथ्स मध्ये कोणत्या कलेक्शनला सेट म्हणायचं? मॅथमॅटिक्स मध्ये सगळे कलेक्शन हे सेट नसतात, बरोबर आहे ना? शिकलो की नाही आपण? सर्व कलेक्शन सेट नसतात. मग कोणते कलेक्शन सेट आहेत, कोणत्या कलेक्शन्सना सेट म्हणायचं मॅथ्स मध्ये? तर असे कलेक्शन ज्याच्यामध्ये जे घटक येतात, कलेक्शन मध्ये जे पण येणार आहे ते मी आणि तुम्ही किंवा कोणीही ते घटक जेव्हा सारखे सांगणार, म्हणजे मी जे सांगितले तेच तुम्ही सांगणार, इतर कोणाला विचारलं तोही तेच जर सांगत असेल, जसं मी सांगितलं की आपण बघा ही उदाहरणं घेतलेली आहेत. वर्षातील महिन्यांचा जर आपण कलेक्शन घेतलं, मंथ्स इन अ इयर, कलेक्शन ऑफ मंथ्स इन अ इयर, वर्षातले महिने,
वर्षातल्या महिन्यांचा जो कलेक्शन आहे. आता तुम्हाला विचारलं वर्षातले महिने, तुम्ही पण जानेवारी फेब्रुवारी सांगणार डिसेंबर पर्यंत. मला विचारलं मीही तेच सांगणार आहे. इतर ठिकाणी तुम्ही कोणालाही विचारलं तोही तेच सांगणार आहे. म्हणजे हे जे कलेक्शन आहे याच्यातले घटक हे तुम्ही, मी किंवा इतर कोणीही तेच घटक सांगणार. असं नाही की मी कुठला तरी वेगळा महिना सांगेन, कारण आम्हाला पण, आम्ही लहान असताना आम्हाला पण तेच शिकवलेलं आहे, तुम्हाला पण तेच शिकवलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं उत्तर सारखं असणार आहे त्या कलेक्शन मध्ये. बरोबर आहे? येस ऑर नो? हा, तर जेव्हा तुमचं, आपण जेव्हा सगळे जण एकच कलेक्शन मधले जे एलिमेंट्स आहेत म्हणजे घटक आहेत ते सगळेजण जेव्हा सारखे सांगतो ना, तेव्हा त्याला आपण त्या कलेक्शनला सेट म्हणतो. आता काही कलेक्शन्स असे आहेत ज्याच्यातले जे एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, ते मी वेगळे सांगणार, तुम्ही वेगळे सांगणार, है ना. तुम्हाला विचारलं की हुशार विद्यार्थी कोण आहे, हुशार विद्यार्थ्यांचा कोणता कलेक्शन आहे, तुमच्यामध्ये हुशार विद्यार्थी कोण, म्हणजे इंटेलिजंट स्टुडंट्स तुम्हाला कलेक्शन करायला सांगितलं, तर तुमच्यामध्ये जो इंटेलिजंट असेल तो दुसऱ्याच्या मध्ये असेल असं नाहीये, आपण हे बघितलेलं आहे. त्यामुळे मी ज्या इंटेलिजंट मुलांची जी लिस्ट करणार आहे किंवा कलेक्शन करणार आहे त्याच्या जी नावं असणार आहे ती तुमच्या लिस्ट मधली नावं आणि माझ्या लिस्ट मधली नावं ही सारखी नसू शकतात. मला जो वाटतो इंटेलिजंट आहे तो तुम्हाला वाटेल असं काय गरजेचं नाही. तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही हुशार असाल तर तुम्हाला वाटेल अरे तो कुठे इंटेलिजंट आहे, त्याच्यापेक्षा तर मी इंटेलिजंट आहे. एकदा तर मी त्याला उत्तर सांगितलं होतं एका गणिताचं, त्यामुळे मला नाही वाटत तो इंटेलिजंट आहे. पण मला समजा त्यांनी कधीतरी मला काहीतरी गणित सोडून दाखवलं असेल तर मला वाटेल अरे वा किती हुशार मुलगा आहे, पण तुम्हाला वाटेल तो नाहीये. म्हणजे माझ्या यादीमध्ये माझ्या इंटेलिजंट स्टुडंट्सच्या कलेक्शन मध्ये तो असणार आहे, पण तुमच्या त्या कलेक्शन मध्ये तो नसणार आहे इंटेलिजंट स्टुडंट्सचा. बरोबर की नाही? कळतंय? हो बोला, मान हलवा. बरोबर. कळतंय का? कळत असेल तर हो, नाहीतर नाही. कळतंय? अशा कलेक्शनना सेट नाही म्हणता येत आपल्याला ज्याच्यातले घटक तुम्ही वेगळे सांगाल, मी वेगळे सांगेन, तिसऱ्याला विचारलं तर तो काहीतरी वेगळंच सांगेल, आणखी तिसरंच काहीतरी सांगेल. म्हणजे जे कलेक्शन मधले जे एलिमेंट्स आहेत, घटक आहेत, ते सारखे नाहीयेत, त्याला सेट नाही म्हणत आपण, त्याला सेट नाही म्हणता येणार. कळलं सगळ्यांना? सेट. तर आपण काही उदाहरणं बघू, काही आपण एक्झाम्पल्स बघू ज्याच्यामध्ये तुम्ही ओळखायचंय की तो कलेक्शन हा सेट आहे का की नाहीये. हे तुम्ही फक्त थम्स अप आणि थम्स डाऊन करून सांगायचं आहे. जर सेट असेल तर असं करा, सेट असेल तर, नसेल तर डाऊन करा. बरोबर? कळलं? आता आपण एक्झाम्पल्स बघू, आपण उदाहरणं बघू, त्याच्यातले तुम्ही ओळखायचे कोणते कलेक्शन सेट आहेत. सगळेच कलेक्शन सेट नसतात, काहीच कलेक्शन आपण सेट म्हणतो ज्याच्यातले घटक सगळीकडे सारखे असतात. तुम्ही सांगितले, मी सांगितले, कोणी सांगितले तरी ते सारखे आहेत. हे बघा, पहिला जो कलेक्शन आहे, पहिलं जे कलेक्शन आहे ते आहे डेज ऑफ वीक. डेज ऑफ वीक याला तुम्ही सेट म्हणणार का? हे जे कलेक्शन आहे म्हणजे आठवड्यातील दिवस किंवा आठवड्यातील वार याचं जे कलेक्शन आहे ते सेट आहे का की नाहीये? येस और नो? अनम्यूट करायची गरज नाही, फक्त आपण आपल्या चिन्ह आपण ह्याच्याने दाखवूया, खुणेने दाखवू शकतो. येस और नो? सेट आहे डेज ऑफ वीक म्हणजे आठवड्यातील वार. आता आठवड्यातील वार तुम्हाला विचारले तर तुम्ही काय सांगणार?
सोमवार, मंगळवार, बुधवार. की तुमचे वेगळे वार आहेत कोणते? वेगळे वार आहेत. आपण पण तेच सांगतो. मला विचारलं डेज ऑफ वीक कोणते, मी पण तेच सांगणार आहे. आणखी तुम्ही तिसरा कोणाला विचारलं ते सुद्धा तेच सांगणार आहे. म्हणजे डेज ऑफ वीक मध्ये जे काही येणार आहे या कलेक्शन मध्ये, जे संडे, मंडे, ट्यूजडे हे सगळे येणार आहेत ना, ते मी पण तेच सांगणार, तुम्ही पण तेच, तिसरा माणूस पण तेच सांगणार आहे. म्हणजे ह्या कलेक्शनचं आहे, डेज ऑफ वीकचं जे कलेक्शन आहे त्याला आपण सेट म्हणणार की नाही? नाही असं करतायत की असं, अप की डाऊन? सांगा बरं. डेज ऑफ वीकचं कलेक्शन सेट आहे का? बर, तर डेज ऑफ वीकचं कलेक्शन जे आहे ते सेट आहे, कारण आपण सगळेजण एकच उत्तर सांगणार ना, त्याच्यातले जे घटक आहेत ते सारखे आहेत. पुढचा जो सेट आहे, पुढचं जे कलेक्शन आहे ते आहे मंथ्स इन अ इयर. मंथ्स इन अ इयर, महिने, वर्षातील महिने. हे कलेक्शन जे आहे ते सेट आहे का? इज दिस अ सेट और नॉट? इज दिस कलेक्शन इज सेट? आहे का सेट? या कलेक्शनला सेट म्हणायचं का? बघू दे मुलांनो, हात करा, थम्स अप की डाऊन. व्हेरी गुड, थम्स अप. बरोबर आहे, ते कलेक्शन सेट आहे. त्यानंतर पुढचं काय दिलं आपल्याला बघा. थर्ड जे आहे ते आहे ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. तुमच्या वर्गातले ब्रेव चिल्ड्रन्स. ब्रेव म्हणजे साहसी. हा सेट आहे का? याला सेट म्हणणार का आपण या कलेक्शनला? तुम्हाला ब्रेव जो वाट, डाऊन की अप? अप डाऊन, अप डाऊन काय? व्हेरी गुड, व्हेरी गुड, बरोबर. आता ब्रेव चिल्ड्रनचा जो कलेक्शन आहे त्याला सेट नाही म्हणणार. कलेक्शन ते ब्रेव चिल्ड्रन, तुमच्यामध्ये जो ब्रेव आहे तो मला वाटतच असं नाही ना. कारण बरोबर, ब्रेव चिल्ड्रनचा जो सेट आहे, सॉरी, ब्रेव चिल्ड्रनचं जे कलेक्शन आहे त्याला आपण सेट नाही म्हणणार. इट इज नॉट अ सेट बिकॉज द एलिमेंट्स आर नॉट फिक्स्ड. तुम्ही सांगितलेले ब्रेव चिल्ड्रन मी वेगळे सांगणार, कोणतरी तुम्ही वेगळे सांगणार, कारण तुम्हाला जो ब्रेव वाटतो तो मला नाही वाटत, मी दुसरं कोणाचं तरी नाव लिहेन. त्यामुळे ब्रेव चिल्ड्रनचं जे कलेक्शन आहे त्याला सेट नाही म्हणता येतं. इट इज नॉट अ सेट. त्यानंतर फोर्थ वाला जे आहे ते फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. पहिले फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. आता काउंटिंग नंबर्स, पहिले 10 काउंटिंग नंबर्स. म्हणजे कोणती गोष्ट काउंट करताना आपण कशी करतो? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 हे जे आहे ते काउंटिंग नंबर्स आहेत. 1 पासून सुरू होतात ते. आणि मग तुम्हाला सांगितलं की फर्स्ट 10 काउंटिंग नंबर कोणते, तर तुम्ही पण काय सांगणार? 1 2 3 4, कारण काउंटिंग नंबर सुरू होतातच 1 पासून. 1 2, मग फर्स्ट 10 म्हणजे 10 पर्यंत येणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे आपण काय लिहिणार? काउंटिंग नंबर्स लिहिणार आहे. 9 10 हे काउंटिंग नंबर्स. तुम्हाला विचारलं तरी तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मला विचारलं तर काउंटिंग नंबर मी पण तेच सांगणार, कारण मी पण कोणती वस्तू गोष्ट काउंट करताना 1 पासूनच सुरू करते. काउंटिंग 1 पासूनच सुरू करतो ना आपण. पहिले 10 काउंटिंग नंबर्स विचारले तर 1 to 10 आहेत. सेट आहे का? इज इट अ सेट और नॉट? तुम्हाला काउंटिंग नंबर विचारले तर वेगळे असतात की 1 to 10च असतात? पहिले 10 काउंटिंग नंबर्स
तुम्ही 1 to 10च सांगणार की तुमचे काय वेगळे आहेत काउंटिंग नंबर्स? सेट आहे की नाही? येस और नो? इज इट अ सेट? काउंटिंग नंबर तुम्ही मोजा, तुमचे काउंटिंग नंबर्स पण 1 पासूनच सुरू होतात आणि आमचे पण, आम्ही पण काउंट करायला 1 2 3 4 असंच काउंट करतो ना कोणती गोष्ट काउंटिंग करताना. त्यामुळे हा सेट आहे की नाही? मुलांनो, थम्स अप थम्स डाऊन आपल्याला करायचे. सेट आहे ना? नाही वाटत आहे का तुम्हाला तो सेट नाही वाटत आहे? बघा ना, तुम्हाला जर विचारले काउंटिंग नंबर्स तर तुम्ही पण 1 पासूनच काउंट करायला सुरुवात करता की नाही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मला विचारले काउंटिंग नंबर्स तर मी पण तसेच काउंट करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आणखी तिसरा कोणीही कुठेही जाऊन तुम्ही विचारलं की काउंटिंग नंबर्स कोणते आहेत फर्स्ट 10, ते पण तसेच सांगणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे सगळीकडे कुठेही तुम्ही जाऊन विचारलं ना पहिले 10 काउंटिंग नंबर्स कोणते, तर सगळेजण तेच उत्तर देणार आहे. त्यामुळे हा सेट आहे. कळलंय की नाही? याच्यासाठी तरी थम्स अप कराल? समजलंय? त्याच्यासाठी तरी थम्स अप कराल? करा बघू थम्स अप, कळलंय की नाही? बर, आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. पुढचं सेट, पुढचं कोणतं आपल्याला कलेक्शन दिलंय? पुढचं जे कलेक्शन दिलंय ते आहे स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामधले मजबूत किल्ले. फोर्ट्स म्हणजे किल्ले, मजबूत, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. बघा आता स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र जे आहेत ते आता जगाने पण मान्य केलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत ते मजबूत आहेत. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातील 10 किल्ल्यांना त्यांनी 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे आपलं ते एक प्रकारचं संपत्ती आहे म्हणून घोषित केली आहे. ती पण जगाची, महाराष्ट्राचीच नाही. आणि मग पूर्ण संगोपन जे आहे त्या आपल्या वास्तूंचं, आपल्या किल्ल्यांचं, ते युनेस्को कडून केलं जाणार आहे याच्या पुढे, है ना? तर आपले जे किल्ले विचारले तर आपले किल्ले आपल्याला माहित आहे, रायगड, शिवनेरी, प्रतापगड असे आपले बरेचसे किल्ले आहेत महाराष्ट्रातले. प्रत्येकाला विचारलं तरी तेच उत्तर देणार आहे, स्ट्रॉंग फोर्ट आपल्या इथले महाराष्ट्रातले. त्याच्यामुळे हा सुद्धा, याच्यातले पण आपण जे एलिमेंट्स आहेत ते सगळ्यांनी मला विचारले तरी मी पण तेच सांगणार, तुम्ही पण तेच सांगणार. त्यामुळे हा सुद्धा सेट आहे. त्यानंतर प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टम. सोलार सिस्टम मध्ये प्लॅनेट्स सेट आहे का? सोलार सिस्टम मधले प्लॅनेट्सचं जे कलेक्शन आहे ते सेट आहे का? आहे. कारण किती प्लॅनेट्स आहेत मुलांनो? असे नंबर दाखवा बोटाने. किती प्लॅनेट्स आहेत टोटल सोलार सिस्टम मध्ये आपल्या? 8. बरोबर, 8 प्लॅनेट्स आहेत. बरोबर आहे, 8 प्लॅनेट्स आहेत ना आपल्या सोलार सिस्टम मध्ये. मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून असे आपले 8 प्लॅनेट्स आहेत. कुठेही कोणालाही विचारलं की प्लॅनेट्स कोणते आहेत सोलार सिस्टम मध्ये तर सगळे जण एकच उत्तर सांगणार, हेच आहे. कलेक्शन मध्ये सेम एलिमेंट्स आहेत. त्यामुळे तो सेट आहे ना की नाहीये? बर, आता आपण सेट बघितले की नाही? आता आपण गेल्या वेळेला आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा आपण नंबर्सचे पण सेट बघितलेले, वेगवेगळे संख्यांचे नंबर्सचे सेट ऑफ नंबर्स. पुन्हा एकदा आपण फक्त रिवाइज कर, सेट ऑफ नंबर कोणते.
सेट ऑफ नंबर आपल्याला जर बघायचे तर आपण बघा नॅचरल नंबरचा सेट बघितला, नॅचरल नंबरचा सेट जो आणि नॅचरल नंबर्स म्हणजेच काउंटिंग नंबर्स असतात ते 1 पासून सुरू होतात. हे का मी आता शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगते. 1 2 3 4 5 आणि पुढे डॅश 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 म्हणजे पुढे खूप सारे इनफायनाईट नंबर्स आहेत त्याच्यामध्ये नॅचरल नंबरच्या सेट मध्ये. त्यानंतर डब्ल्यू येतो, डब्ल्यू एन नंतर डब्ल्यू आहे. डब्ल्यू जो आहे तो 0 पासून सुरू होतो. 0 1 2 3 4 आणि पुढे डॅश 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 म्हणजे पुढे इनफायनाईट नंबर्स. डब्ल्यू 0 पासून सुरू होणारा सेट आहे. त्यानंतर येतो इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये बघा एन म्हणजे नॅचरल नंबर, डब्ल्यू होल नंबर, आय म्हणजे इंटिजर्स. इंटिजर्सचा जो सेट आहे तो लक्षात ठेवायचा मुलांना. इंटिजर्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सगळे सेट इम्पॉर्टंट आहे पण सगळ्यात जास्त जो वापरला जातो तो इंटिजर्स. नॅचरल नंबर्स पण लक्षात ठेवायचे. नॅचरल नंबर्स मध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर 1 पासून सुरू होतात. डब्ल्यू मध्ये फक्त 0 ऍड केला, नॅचरल नंबर्स मध्ये 0 ऍड केला की तो होल नंबरचा सेट होतो. कारण नॅचरल नंबर्स मध्ये 0 ला जागा नाहीये, मग त्याला जागा डब्ल्यू मध्ये दिली. आता 0 ला पण जागा मिळाली, पॉझिटिव्ह नंबर्सना जागा मिळाली, पण निगेटिव्ह नंबर कुठे? मग निगेटिव्ह नंबर साठी पुन्हा एक सेट बनवला गेला ज्याचं नाव आहे इंटिजर्स. इंटिजर्स मध्ये निगेटिव्ह तर येतातच पण फक्त निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह पण येतात, 0 पण येतात. राईट साइडला सगळे 1 2 3 पॉझिटिव्ह नंबर्स, 0 आणि लेफ्टला सगळे निगेटिव्ह. इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह आणि मध्ये 0 मिळून बनतो इंटिजर्सचा सेट. इट इज अ सेट ऑफ इंटिजर्स. त्यानंतर पुढचा जो सेट आपण शिकलो तो आहे क्यू. क्यू म्हणजे आहे रॅशनल नंबर्सचा सेट. रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स मध्ये कोणते नंबर येतात बरं? बघा आता ह्या सगळ्या संख्या आपण बघितल्या की पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर, 0, पण फ्रॅक्शन पण नंबर्स आहेत की, म्हणजे असे जे फ्रॅक्शन्स आहेत ते पण तर नंबर आहेत. 7/5, 1/3, -2/8, -2/11. हा बोला. बोला काय विचारायचंय? रॅशनल नंबर मध्ये फ्रॅक्शनल काय 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 प्रश्न? रॅशनल नंबर मध्ये फ्रॅक्शनल नंबर येतात. फ्रॅक्शन्स येतात. फ्रॅक्शन्स येतात. फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आपण जे लिहितो, न्यूमरेटर डिनॉमिनेटर ते येतात. आता म्यूट करा बघू. बरोबर, व्हेरी गुड. तर रॅशनल नंबर्स मध्ये असे नंबर्स येतात जे आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहितो. म्हणजे P/Q फॉर्म मधले सगळे नंबर्स जे आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर म्हणजे काय मुलांनो? अंश आणि छेद. म्हणजे असे 3/5 याच्यात हा वरचा जो आहे तो न्यूमरेटर आहे आणि खाली डिनॉमिनेटर आहे. न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिता येणारे, लिहू शकत असणारे सगळे नंबर जे असतात त्यांना रॅशनल नंबर्स म्हणतो. म्हणजे ज्यांना आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहू शकतो. फक्त याच्यासाठी एकच कंडिशन आहे की क्यू म्हणजे इथे जो क्यू कुठे आहे? खाली आहे बघा, डिनॉमिनेटर आहे. क्यू 0 नाही असला पाहिजे. क्यू 0 नाही पाहिजे, बाकी क्यू काही चालेल. क्यू ती फक्त 0 नाही असली पाहिजे. मग ती इथे 1 चालेल, 2 चालेल, 5 चालेल, 11 चालेल. काहीही डिनॉमिनेटर साठी एकच अट आहे की तो 0 नसला पाहिजे. 0 व्यतिरिक्त कोणतीही संख्या डिनॉमिनेटर मध्ये असेल तर तो रॅशनल नंबर आहे.
3/5 रॅशनल आहे, कारण तो आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहितो. -2/11 रॅशनल नंबर आहे, कारण इथे न्यूमरेटर आहे, इथे डिनॉमिनेटर आहे. त्यामुळे न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मधला नंबर हा रॅशनल असतो. हा पण रॅशनल आहे. त्यानंतर आता हे रॅशनल आहेत. समजा मी एखादा नंबर असा घेतला, समजा मी 5 घेतले, फक्त 5 जो आय मध्ये येतो. आय म्हणजे इंटिजर्स मध्ये येतो बघा. म्हणजे 5 जो आहे तो सगळ्यामध्ये येतो. एन मध्ये पण येतो 5, डब्ल्यू मध्ये पण 5 येतो, आय मध्ये पण 5 येतो. आय या सेट मध्ये पण 5 आहे. मग हा जो एन मधला डब्ल्यू मधला नंबर आहे तो 5 नंबर क्यू मध्ये येईल का? आता आपण काय बघितलं, क्यू मध्ये कोणते नंबर येतात, जे मी न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिते, म्हणजे अंश आणि छेदाच्या रूपातले. न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मधले जे नंबर आहेत, म्हणजे वरती एक नंबर आणि खाली एक नंबर असे जर आहेत, तर त्याला आपण म्हणतो रॅशनल नंबर, म्हणजे तो क्यू मध्ये आहे. मग आता तुम्हाला मी समजा सांगितलं की 5 हा नंबर आहे, तर 5 हा तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये नाहीये, अंश छेदाच्या रूपात नाहीये, मग तो क्यू मध्ये येणार नाही असं आपण म्हणू. फक्त 5 दिला, किंवा फक्त मी 11 दिला, किंवा फक्त मी -3 दिला, तर तुम्ही बोलाल अरे हे तर नंबर मी न्यूमरेटर डिनॉमिनेटर म्हणजे वरती खाली असे 2 नंबर पाहिजे ना, अंश छेद न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये तर नाहीयेत, इथे एकच संख्या दिसते, याच्या खाली काही नाहीये, कारण हे सगळे संख्या कुठल्या आहेत, आय मधल्या आहेत, इंटिजर्स मधले आहेत, इंटिजर्स. मग मी बोलणार इंटिजर्स मधल्या आहेत तर त्या क्यू मध्ये येतात का असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही बोला नाही येत, कारण ते मी न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये कुठे लिहिलेत, एकच संख्या दिसते, खाली त्याच्या कोणती संख्या नाहीये. पण एवढं लक्षात ठेवा मुलांनो, आय मध्ये जेवढ्या पण संख्या आहेत ना, म्हणजे हे 5 आहे, 11 आहे, बऱ्याच संख्या आहेत ना आय मध्ये. आय म्हणजे हा सेट ना आपला, ज्याच्या सगळ्या धनसंख्या, सगळ्या ऋण आणि शून्य. मग आय मधल्या संख्या सुद्धा आपल्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिता येतात. कशा लिहायच्या, समजा 5 दिली तुम्हाला, तर त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहा, कारण 1 असतो डिनॉमिनेटर मध्ये, आपण फक्त तो लिहत नाही. 11 पण लिहिले डिनॉमिनेटर मध्ये 1, म्हणजे हे सुद्धा नंबर आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहू शकतो. कोणते नंबर बरं हे आहेत, हे आय मधले बघा. दुसरे जे नंबर आहेत जसं 5/7 आहे, 8/3 आहे, हे तर येणारच आहेत क्यू मध्ये, पण त्याच्या व्यतिरिक्त आय मधले पण सगळे नंबर क्यू मध्ये येतात, कारण आय मधले पण सगळे नंबर आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येतात. त्यांच्या डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिला की तो झाला न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये. म्हणून आय जो आपण लिहितो ना, आय ते पण सगळे च्या सेट मध्ये येतात. कळलं हे मुलांनो, मी काय म्हणाली, कळलं का? क्यू मध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात, ज्या आपण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर अशा फॉर्म मध्ये लिहितो. पण मग आय मधल्या सगळ्या संख्या क्यू मध्ये येतील का? आय मधल्या सगळ्या संख्या क्यू मध्ये येतात का मुलांनो? हो की नाही? आय मधल्या सगळ्या संख्या क्यू मध्ये येतात का? येणार, कारण आय मध्ये जरी तुम्हाला छेदात काही डिनॉमिनेटर काही दिसत नसला तरी त्याचा डिनॉमिनेटर 1 असतो. आय मध्ये तुम्हाला जरी काही डिनॉमिनेटर दिसत नाहीये, कारण क्यू म्हणजे काय म्हंटल आपण, क्यू म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधल्या संख्या क्यू मध्ये येतात. आणि आपला आय आपण असा लिहितो, आयचा जो सेट आहे त्याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर आणि सगळे निगेटिव्ह नंबर्स, हा आपला आय आहे. मग हा आय आपण ह्या आय मधल्या सगळे जे नंबर्स आहेत ते क्यू मध्ये येतील का?
कारण क्यू कसा आहे, क्यू म्हणजे पी अपॉन क्यू फॉर्म मधला, म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर फॉर्म मधला येतो. आता डिनॉमिनेटर पाहिजे तर इथे तर मला डिनॉमिनेटर आय मध्ये कुठे दिसत नाही, मग नाही येणार असं आपण म्हणू. आय मधला कुठलाच नंबर क्यू मध्ये येणार नाही, तर असं नसतं. कारण आय मध्ये जेवढे पण संख्या आहेत त्यांचा डिनॉमिनेटर असतो तो 1 असतो, तो आपण लिहत नाही. त्यामुळे ह्या सुद्धा संख्या क्यू मध्ये येणार, कारण क्यू जो सेट आहे त्याच्यात फक्त एकच अट आहे की डिनॉमिनेटर 0 नाही असला पाहिजे. मग इथे तर आय मधल्या सगळ्या संख्यांचा डिनॉमिनेटर 1 आहे, म्हणजे याचा अर्थ त्या सगळ्या संख्या क्यू मध्ये येऊ शकतात. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते फक्त मला सांगायचं. इट इज ट्रू और फॉल्स? ट्रू आहे की फॉल्स आहे? आपण जे आता सेट शिकलो, नंबर्सचे सेट, नॅचरल नंबर्स आहे, डब्ल्यू शिकलो, आय शिकलो आणि क्यू शिकलो. एन म्हणजे नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर सुरू होतात 1 पासून, एवढं लक्षात ठेवा. एक मी आपण समरी घेऊया, मग त्याच्यावरून मी तुम्हाला ट्रू और फॉल्स विचारते काय. त्याच्या आधी मी तुम्हाला पुन्हा एकदा रिवाइज करून देते सगळे आपले सेट नंबरचे. डब्ल्यू म्हणजे होल नंबर्सचा सेट, तो सुरू होतो 0 पासून. आय म्हणजे आपले इंटिजर्स आहेत. इंटिजर्स म्हणजे सगळे पॉझिटिव्ह, राईटला पॉझिटिव्ह सगळे आणि लेफ्टला सगळे निगेटिव्ह आणि मध्ये 0. डॅश 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 घेतो आपण. डॅश 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 म्हणजे पुढे पण वाढत जातात, मागे पण. या बाजूला पण -3 -4 आणि या बाजूला 1 2 3 4 5 6, इथे -1 -2 -3 -4 -100 ते इंटिजर्स. आणि क्यू मध्ये सगळ्या संख्या ज्या आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहितो, फक्त क्यू 0 नाही पाहिजे, ही तुमची कंडिशन आहे, अट आहे. आता आपण रिवाइज केल्या. आता मी ट्रू और फॉल्स विचारणार आहे. त्याच्या आधी हे बिलॉंग्स टू चं साइन आपण बघितलं होतं. बिलॉंग्स टू, हे लक्षात ठेवा. बिलॉंग्स टू म्हणजे त्या सेट मध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि नॉट, हे साइन आहे बिलॉंग्स टू चं आणि हे साइन आहे नॉट बिलॉंग्स टू चं, म्हणजे त्या सेट मध्ये तो येत नाही. नॉट बिलॉंग्स टू म्हणजे आता 1 जो आहे तो 1 नॅचरल नंबरला बिलॉंग करतो, 1 नॅचरल नंबर मध्ये येतो, म्हणून मी असे लिहिणार 1 बिलॉंग्स टू एन, म्हणजे एन सेट मध्ये तो येतो. एन म्हणजे पहिला सेट, छोटा सगळ्यात, एन नॅचरल नंबर्सचा, म्हणजे तो ट्रू आहे. मी जे लिहिलंय 1 बिलॉंग्स टू एन, हे ट्रू आहे. हे बिलॉंग्स टू चं साइन लक्षात ठेवायचं. समजा बघा, तुम्हाला थोडं आपण आपल्या डोक्याला चालना देऊ, ठीक आहे. आता मी जे जे लिहीन ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते फक्त मला सांगा. ट्रू असेल तर थम्स अप करा आणि फॉल्स असेल तर थम्स डाऊन करा. मी जे लिहिलंय इथे स्टेटमेंट, ते मी ट्रू आहे हे स्टेटमेंट की फॉल्स आहे? 2 बिलॉंग्स टू एन म्हणजे 2 सेट एन चा एलिमेंट आहे का? सेट एन मध्ये तो येतो का 2? हे ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू असेल तर थम्स अप, फॉल्स असेल तर डाऊन. 2 हा नंबर, 2 हा नंबर सेट एन मध्ये येतो का? एन 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 सेट बिलॉंग्स टू एन आहे का 2? एन सेट कुठून सुरू होतो? 1 पासून. 1 पासून सुरू होतो, 1 2 3 4 5 6. मग 2 येतो का? एन मध्ये 2 येतो का? थम्सअप करा, थम्सअप करा असेल तर, नसेल तर डाऊन करा, काहीतरी करा. तुम्हाला काय कळतंय नाही कळत मला कळलं पाहिजे ना मुलांनो. आहे का 2 बिलॉंग्स टू एन? शिल्पा मॅमच्या इथली मुली काहीच रिप्लाय नाही आहे का? थम्स अप, थम्स डाऊन, काहीतरी करा. 2 बिलॉंग्स टू एन ट्रू आहे का की फॉल्स आहे? बर,
आता बाकीच्यांनी उत्तर दिलेलं आहे आपल्याला की ट्रू आहे, तर हे करेक्ट आहे, हे ट्रू आहे. -5 बिलॉंग्स टू डब्ल्यू. -5 डब्ल्यू ला बिलॉंग करतो का? डब्ल्यू कुठून सुरू होतो बरं? डब्ल्यू हा सेट कुठून स्टार्ट होतो? 0 पासून सुरू होतो. डब्ल्यू 0 1 2 3 4. मग -2 जो आहे तो डब्ल्यू ला बिलॉंग करेल का? डब्ल्यू मध्ये आहे का -2? -2 हा बिलॉंग करतो का डब्ल्यू ला? -2 डब्ल्यू मध्ये येतो का? बघा आपला डब्ल्यू सेट हा आहे, आपण लिहिले ना सगळे सेट. हा बघा हा डब्ल्यू आहे ना, डब्ल्यू मध्ये 0 1 2 3 असे नंबर्स येतात. तो म्हणजे निगेटिव्ह नंबर आहे -2. मग तो येणार का डब्ल्यू मध्ये? थम्स अप करा किंवा डाऊन करा. नसेल म्हणजे हे ट्रू आहे की फॉल्स आहे? मी जे तुम्हाला दिलंय ते ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स की ट्रू? ट्रू की फॉल्स? ट्रू की फॉल्स? डब्ल्यू मध्ये येतो का -2? बघा डब्ल्यू मध्ये -2 नाहीये. का बरं? कारण डब्ल्यू जो आहे सेट, आपला जो सेट आहे ना डब्ल्यू, होल नंबरचा जो सेट आहे डब्ल्यू, तो 0 पासून सुरू होतो. 0 आणि त्याच्या पुढचे सगळे पॉझिटिव्ह नंबर 0 1 2 3 4 5. आणि मी जो तुम्हाला विचारला तो -2 आहे. -2 इथे लेफ्ट साइडला -2 जो आहे नंबर ना, तो डब्ल्यू मध्ये नाहीये. आपण बघा डब्ल्यू सेट लिहिला ना, डब्ल्यू सेट मध्ये आपण कुठे 0 पासून सुरू होतो, त्याच्या लेफ्टला काहीच नंबर नाहीयेत. पहिला नंबर 0 आहे आणि सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत 1 2 3. त्यामुळे मी जे तुम्हाला दिलंय ना स्टेटमेंट -5 दिले. -5 बिलॉंग्स टू डब्ल्यू, हे काय आहे? ट्रू आहे की फॉल्स आहे मुलांनो? डब्ल्यू मध्ये येतं का -5? ट्रू की फॉल्स? मी असं दिलंय की -2 हा डब्ल्यू मध्ये आहे, असं मी दिलंय तुम्हाला. मग मला तुम्हाला विचारायचंय की ते बरोबर आहे की चूक आहे? मी जे दिलंय ते मी दिलंय -5 डब्ल्यू मध्ये आहे. मला असं वाटतं की -5 डब्ल्यू मध्ये येतो, मला वाटतं. मग तुम्ही सांगा मला ते बरोबर आहे की चूक आहे जे मला वाटतं ते काय आहे? -5 हा डब्ल्यू मध्ये येणार का? तुम्ही सांगा बरं. मी तरी लिहिलंय, मग तुम्ही सांगा ते बरोबर आहे की चूक आहे? मी असं लिहिलंय की -5 बिलॉंग्स टू डब्ल्यू. फॉल्स आहे, फॉल्स. बरोबर? फॉल्स. हा हा. आता मी समजा असं दिलं तुम्हाला. हा असं आता नॉट बिलॉंग्स टू चं साईन दिलंय. हे नॉट बिलॉंग्स टू आहे. 0 इज नॉट बिलॉंग्स टू डब्ल्यू. म्हणजे 0 डब्ल्यू ला बिलॉंग करत नाही, म्हणजे 0 डब्ल्यू मध्ये नाही, असं मी लिहिलंय. 0 नॉट बिलॉंग्स टू चं साईन लिहिलंय. हे जे साईन आहे ते नॉट बिलॉंग्स टू चं आहे. नॉट बिलॉंग्स टू म्हणजे डब्ल्यू मध्ये तो येत नाही, चा घटक नाही. इट इज नॉट एलिमेंट ऑफ सेट डब्ल्यू. मी असं दिलंय की 0 इज नॉट अन एलिमेंट ऑफ डब्ल्यू. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे? मला असं वाटतं की 0 हा डब्ल्यू मध्ये येत नाही.
फॉल्स आहे, बरोबर, फॉल्स आहे. कारण डब्ल्यू मध्ये येतो की 0 पासून तर सुरू होतं डब्ल्यू, आणि मी लिहिलं की डब्ल्यू मध्ये येत नाही, असं कसं? मीच तर लिहिलं डब्ल्यू 0 पासून सुरू होतो. मग मी जे स्टेटमेंट लिहिलंय 0 इज नॉट बिलॉंग्स टू डब्ल्यू, ते फॉल्स आहे. पुढे -2 बिलॉंग्स टू आय. -2 आय ला बिलॉंग करतो. आता आय सेट कोणता? तुम्ही जरा वही आणली असेल तर आपले हे सेट लिहून घेतले तर बरं होईल. आपले सगळे सेट हे इंटिजर्स, नॅचरल नंबर्स. बघा, इंटिजर्सचा सेट हा आहे ज्याच्यात सगळे पॉझिटिव्ह नंबर, सगळे निगेटिव्ह आणि 0 येतो. मी जी स्टेटमेंट लिहिली नाही, -2 बिलॉंग्स टू आय, ही ट्रू आहे की फॉल्स आहे? -2 आय मध्ये येतो असं मी लिहिलंय. -2 हा आय मधला नंबर आहे. मग हे बरोबर आहे की चूक आहे? ट्रू आहे की फॉल्स आहे? -2 बिलॉंग्स टू आय, थम्स अप करून सांगितलं तरी चालेल. ट्रू आहे. -2 आय ला बिलॉंग करतो असं मी लिहिलंय. -2 आय मधला नंबर आहे हे मी लिहिलंय. मग माझं बरोबर आहे का? मी जे लिहिलंय ते -2 आय मध्ये येतो का? इंटिजर्स मध्ये -2 इंटिजर्स मध्ये येतो का? हा, इंटिजर्स मध्ये निगेटिव्ह नंबर येतात की, इंटिजर्स मध्ये निगेटिव्ह नंबर्स येतात. -2 निगेटिव्ह आहे की नाही मुलांना? हो की नाही? म्हणजे -2 हा आय मधला घटक आहे किंवा आय मधला एलिमेंट आहे. हे जे मी लिहिलंय ना, हे माझं बरोबर आहे. मी बरोबर लिहिलंय, हे ट्रू लिहिलंय, बरोबर ना? हे ट्रू आहे. -2 बिलॉंग्स टू आय, आय ला बिलॉंग करतो. -2 आयचा एलिमेंट आहे. आता समजा मी असं लिहिलं तुम्हाला, 3/4 बिलॉंग्स टू आय. 3/4 आय ला बिलॉंग करतात. 3/4 हा नंबर जो आहे फ्रॅक्शन आहे, हा फ्रॅक्शन न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मधला नंबर आहे. तो आय मध्ये येतो का? मी लिहिलंय आय मध्ये आहे. मग माझं बरोबर आहे का की चुकलंय? मी जे लिहिलंय ते काय आहे? ट्रू की फॉल्स? मी जे लिहिलंय ते ट्रू आहे की फॉल्स आहे? 3/4, 3/4 न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मधला नंबर हा आय मध्ये आहे. हा नंबर आय मध्ये येत नाही. आय मध्ये कोणते नंबर येतात? ज्यांचा डिनॉमिनेटर 1 आहे. 1 डिनॉमिनेटर वाले आहेत ना. 1 डिनॉमिनेटर म्हणजे खालचा जो नंबर आहे तो 1 जर असेल ना तर ते आय मध्ये येतात. बाकी तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये दुसरा कोणता नंबर असेल तर ते आय मध्ये नाही येत. बघा, आय मधले सगळे जे नंबर आहेत ना, ते जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं झालं तर त्यांचा डिनॉमिनेटर 1 आहे. सगळ्याच्या डिनॉमिनेटर मध्ये आपण 1 लिहितो. त्यामुळे हा नंबर आय मध्ये येते नाही, कारण याच्या डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे. बरोबर? आय मध्ये जेवढे 1, त्यामुळे हा नंबर नाही येणार, कारण याच्या डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे खाली. म्हणजे मी जे लिहिलंय ते फॉल्स आहे, फॉल्स. तर आता आपण काय करायचंय माहितीये का? अभ्यास, तुम्हाला अभ्यास काय असणार आहे की सगळे जे नंबर्सचे सेट आहेत ते लिहायचे आणि त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे की नॅचरल नंबर्स काय आहेत, त्यानंतर डब्ल्यू होल नंबर्स काय आहे, इंटिजर्स काय आहे. कळलंय सगळ्यांना? आपण नंबरचे सेट कळले का? करा, कळलं असेल तर.
बाकीच्यानी थम्सअप तर करा. जी मुलं मला दिसतायत फक्त दिसतायत त्यांनी थम्सअप तर करा. कळलं नसेल कळलं तर डाऊन करा, थम्स डाऊन करा नसेल कळलं तर. तर आपण जे नंबरचे सेट शिकलो ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे. बरं आपली वेळ संपलेली आहे. आपण सगळे जे नंबरचे सेट आहेत ते लक्षात ठेवायचे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. आपण 4-5 वेळा लिहा ते सेट.